तर तुम्ही म्हणाल सर हे काय करत आहेत आणि जाधव सर हे काय पाहत आहेत, हे पाहण्यासाठी तुम्हाला हा पूर्ण आमचा व्हिडिओ पाहावा लागेल. झाला असं की आपल्या जाधव सरांना गणपती बाप्पाची मूर्ती हवी होती. मग यासाठी आम्ही निघालोत मुरबाडकडे. कारण का मुरबाडमध्ये जाधव सरांनी सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या वेगळ्या पाहिल्या होत्या. मग त्यामध्ये जी मूर्ती त्यांना आवडली ती चॉईस करण्यासाठी ते आम्हाला घेऊन गेले. मग गेल्याच्या नंतर आम्ही वेगळ्या गणपती बाप्पाच्या मूर्ती पाहिल्या. मग त्यामधली जाधव सर ही मूर्ती चॉईस करत होते, तोपर्यंत प्रकाश सरांना देखील त्या ठिकाणी मूळ आवरला नाही आणि प्रकाश सर म्हणाले सुंदर असा माझा देखील एक व्हिडिओ काढा. आणि त्यांचं पाहून मी देखील म्हटलो सर तुम्ही काढल्याच्या नंतर माझा देखील काढा, मला देखील एक गणपती बाप्पाची मूर्ती सुंदर अशी आवडली आहे आणि हीच मूर्ती आपल्याला घ्यायची आहे असं मी जाधव सरांना सांगितल्यानंतर जाधव सरांनी सांगितलं की नाही सर, आपल्या खिशाकडे पण आपण काय केलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टीने गणपती बाप्पाची आपण काय करू मूर्ती घेऊ. यानंतर जाधव सरांनी सुंदर अशी घरामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला सोपेल या पद्धतीने गणपती बाप्पाची मूर्ती घेतली आणि त्या ठिकाणी घेतल्याच्या नंतर सरळगाव या ठिकाणी आम्ही माळी सरांच्या दुकानामधून सुंदर सुंदर अशा गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी वेगवेगळ्या माळी घेतल्या, वेगळी लाईट खरेदी केली आणि त्या ठिकाणी सर्व घेऊन आम्ही निघालो. यानंतर जाधव सरांची ट्रिप खाली जाईल असं कधीच होणार नाही. मग सुंदर असं जाधव सरांना आम्ही नाश्ता आणि चहाला टाकली.